जुमदेवजी। अरे महान त्यागी बाबा जुमदेवजीचा परिवार एक दारिद्र्य घराण्यामध्ये बाबा जन्माला आले आणि बाबांच्या परिवारावर दुःख होते, भूताटकी होती। या दुःखाच्या छळा लावण्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 26 नोव्हेंबर 1945 ला एका भगवंत कार्याच्या विधीला सुरुवात केली। बाबांच्या परिवारामध्ये 25 ऑगस्ट 1948 ला बाबांना एका भगवंताची प्राप्ती झाली। बाबांच्या परिवारातील दुःख दूर झाले। बाबांना असं वाटलं की माझ्या परिवारातील दुःख दूर झाले, याच्यात काही नवल नाही। अरे माझ्यासारखे या देशामध्ये, या जगामध्ये कितीतरी दुःखी कष्टी मानव आहेत, ते आज पण अंधकारामध्ये जीवन जगत आहेत। कुणी व्यसनाने ग्रसलेले आहेत, तर कुणी अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत। यांना अंधकारातून प्रकाशाकडे कसं नेता येईल म्हणून माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी काय केलं हो सेवकीनताई? काय केलं सांगू शकते कोणी? सेवक दादा हो, मानव धर्माची स्थापना केली। मानव धर्म स्थापन करण्याचा बाबांचा उद्देश काय होता? बाबांना का बरं वाटलं की मानव धर्म स्थापन करावं? अरे मानव धर्म म्हणजे मानवानी माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, म्हणजेच मानवतेचे कार्य करणे। हेच माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माच्या माध्यमातून आपल्याला घडवलं, शिकवलं आणि खरा मानव बनवलं। मानव धर्माचा उगम कुठे झाला? पचमढीला त्या सातपुड्या पर्वतावर झाला। 1949 साली त्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्य प्रदेशामध्ये होशंगाबाद जिल्हा आणि पचमढी तालुका या ठिकाणी बाबा 5 सेवकासोबत गेले होते आणि त्या सातपुड्या पर्वतावर ती मानव धर्माची ज्योत लावली आणि आपल्या निवासस्थानी येऊन 1949 साली मानव धर्माची स्थापना केली। आणि या मानव धर्माच्या माध्यमातून जमेल त्या साधनाने खेडोपाडी जाऊन या मानव धर्माचा प्रचार प्रसार केला। आणि या मार्गामध्ये अंधश्रद्धा दूर झाली, वाईट व्यसन दूर झाले, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती झाली, बरोबर आहे की नाही? असाध्य रोग बरे झाले। असे चमत्कार नाही तर साक्षात्कार या मार्गात घडतात। चमत्कार घडतात का? काय घडतात? साक्षात्कार घडतात। सद्गुण साकार, निर्गुण निराकार परमेश्वर तुम्ही पाहला का? कोणी परमेश्वर पाहला? तुम्ही काय पाहिले? तुम्ही परमेश्वराचे गुण पाहिले। हवारूपी परमेश्वर आहे, तो दिसतो का तुम्हाला? नाही। काय दिसतात? त्याचे गुण दिसतात। म्हणून मला म्हणावं असं वाटते, सर्व परिव्यापक माझा भगवंत आहे रे, सर्व परिव्यापक माझा भगवंत आहे रे, कुठे शोधसी मानवा भगवंत मानवात पारे। आणि आपण कुठे पाहत होतो? कुठे पाहत होतो? त्या दगडामध्ये, त्या फोटोमध्ये, का त्या निर्जीव वस्तूमध्ये, का त्या बाबांच्या पादुका त्या मोंगर काशाला ठेवल्या आहेत, त्या मोंगर काशाच्या पादुकामध्ये बाबांना पाहतो का आपण? अरे परमेश्वराची ओळख झाली का आपल्याला? परमेश्वर कुठे आहे? बाबांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी तरी तू भुललाशी, बरोबर आहे। आजही सेवकांना परमेश्वराची ओळख झाली नाही, परमेश्वरी कार्याविषयी त्याचे विचार शुद्ध झाले नाही। आजही सेवक अंधकारात आहे। 28-30 वर्षाचा त्यागी सेवक माझ्या दवाखान्यामध्ये आला। त्याच्या पत्नीला असाध्य रोग झालेला होता, ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर झालेला होता। डॉक्टर साहेब म्हणते माझ्या पत्नीला बराच औषध उपचार केला म्हणते आणि मी आता 5 शनिवार झाले म्हणते, त्या मोंगर कशाला आपल्या पत्नीला नेत आहो म्हणते। पहा कसे विचार आहेत व सेवकाचे, विचार शुद्ध झाले का? आजही सेवक अंधकारामय आहे, म्हणून जागण्याची गरज आहे। म्हणून जागो जागो सेवक भाई, गैरी नींद में सोना नहीं, पुरुषार्थ से करो सदा, जीवन धोके में खोना नहीं। म्हणून हा बाबांनी चर्चा बैठक लावून दिलेली आहे, भगवत कार्य लावून दिलेलं आहे की या भगवत कार्याच्या माध्यमातून आपलं जीवन बनलं पाहिजे। काय उद्देश आहे आपला या भगवत कार्यात येण्याचा? आज या ठिकाणी 500-550 सेवक सेविका आहेत। काय उद्देश ठेवून आपण या ठिकाणी आलेलो आहोत? काय उद्देश आहे आपल्या भगवत कार्यात येण्याचा? की माझं जीवन बनलं पाहिजे, माझ्या परिवारातील मुलांना चांगले संस्कार झाले पाहिजे, त्यांना चांगलं वळण लागले पाहिजे, हाच उद्देश ठेवून आलो की नाही? मग भगवत कार्यात बसायचं आहे, कसं बसलं पाहिजे? कसं बसलं पाहिजे? एक चित्त एक लक्ष एक भगवान,
बरोबर आहे की नाही? जर तुम्ही शरीररूपी या ठिकाणी बसले आणि आत्मरूपी जर कुठे बाहेर असाल तर तुम्हाला ते आत्मसात होईल का? नाही होणार. अहो सेवकीनताई, तुम्ही इथे बसलेले आहात पण तुमचं मन कुठे आहे? तुमच्या घरी, मुलाबाळामध्ये आहे. आता मी मौद्यावरून आलो या ठिकाणी. कशासाठी आलो? काय उद्देश होता माझा या ठिकाणी यायचा? दवाखाना बंद करून. अरे बाबांनी प्रपंच साधून परमार्थ कार्य करायला सांगितलं आहे की तुम्ही आपला कुटुंब साधवा. आणि प्रत्येक सेवकाने आपला कुटुंब साधवला आहे, पण आपण परमात्मा कार्य करत नाही. प्रपंच साधून परमात्मा कार्य करणे म्हणजे आपला कुटुंब जागला म्हणून आपल्याला दुसऱ्यांना जागवायचं आहे. आणि हा एक माध्यम आहे चर्चा बैठकीचा. म्हणून या ठिकाणी बसताना आपण कसं बसलं पाहिजे. आता मी बोलून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले. तुमची काय सुरू आहे? कोणती भक्ती सुरू आहे तुमची? श्रवण भक्ती सुरू आहे. अरे बोलणारे आम्ही बोलून जाऊ, पण तुम्ही ऐकणारे आहात. पण तुमच्या लक्षात राहील की आज उमरेडवरून वंजारी दादा आले होते, त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. तुम्ही ऐकले की नाही? आपले चोपकर साहेबांनी सुंदर आपल्या ताईचा अनुभव सांगितला. तुम्ही आत्मसात केला की नाही? जर तुम्ही शरीररूपी या ठिकाणी असाल आणि आत्मरूपी तिकडे असाल तर तुम्हाला ते आत्मसात होणार नाही. मग काय होईल? कोणती म्हण आहे ती? नरी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. बरोबर आहे की नाही? देह देवळात आणि चित्त खेटरात. मग भगवंत मिळेल का तुम्हाला? मिळेल का? मग परमेश्वर आपल्याला मिळवायचा आहे, परमेश्वराला जवळ ठेवायचा आहे, तर मग कसं बसावं लागेल? एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. आणि खरंच तुम्ही बसले आज या ठिकाणी, कुठल्याही त्यात मतभेद नाही. आता तुम्ही इथे या ठिकाणी बसले आहात. सेवक दादा बरेच ठिकाणी आज मला वाटतं कामाला गेले असतील, आले नसतील, तर ते तुम्हाला सायंकाळी विचारतीलच. विचारतील की नाही? का आज तू नव्या हवनाच्या चर्चा बैठकीला गेली होती, मग तू काय शिकली आज? तर तुम्ही खरंच तुम्ही आत्मसात केला तर सांगाल, नाहीतर मग काय होईल? का गई ती काही नाही, क्या लाई कुछ नाही. बरोबर आहे की नाही? आता मी खूप सांगून राहिलो तुम्हाला. बरेचदा मला मार्गदर्शन केल्यानंतर अनेक वाले सुद्धा प्रश्न करतात. डॉक्टर साहेब म्हणते तुम्ही बैठकीमध्ये खूप सांगता म्हणता, तुमचे मार्गवाले परमात्मावाले खूप सांगता म्हणते, तुम्ही व्यसन करता म्हणते, तुम्ही खोटं बोलता म्हणते. अरे दादा, तुम्ही सांगा मला. म्हटलं तुम्ही रामायण पाहता, महाभारत पाहता. आता रामायण महाभारत काय आहेत? संस्कार ग्रंथ आहेत की नाही? का आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार लागावं म्हणून आपण त्यांना रामायण महाभारत दाखवत होतो की नाही? तर त्यावेळेस कोरोनाचा काळ सुरू होता. बा एका छोट्या उदाहरणातून तुम्हाला जागवून देतो. कोरोनाचा काळ सुरू होता आणि पहा, मी माझ्या मित्राला फोन केला. माझा मित्र नागपूरचा होता. आता तुम्हाला माहित आहे नागपूरमधली परिस्थिती कोरोनामध्ये काय होती. सर्व कामधंदे बंद, उद्योगधंदे बंद, घरच्या घरी राहावं लागत होतं. पण खेड्यापाड्यात थोडीशी सूट होती. तर मी त्याला विचारलं, दादा तू काय सुरू आहे तुझं? काही नाही म्हणते. डॉक्टर साहेब म्हणते आता घरच्या घरी राहावं लागते म्हणते, खूप उदास वाटते म्हणते. तर ही उदासी दूर करण्यासाठी तुला दुसरं काही माध्यम वगैरे आहे नाही का? म्हटलं तर म्हणते डॉक्टर साहेब रामायण महाभारत पाहत आहो म्हणते टीव्हीवर आता म्हणते, आणि मुलांनाही दाखवत आहो. म्हटलं काय शिकवलं तू मुलांना? तुझे मुलं किती वाजता उठतात? माझा मुलगा म्हणते 9-10 वाजता उठते म्हणते सकाळी. अरे दादा म्हटलं तू रामायण दाखवते त्यांना, महाभारत दाखवते, मग रामायणातून रामाचे गुण तुझ्या मुलांना घेतले नाही, कुंभकर्णाचे गुण घेतले का म्हणलं? बरोबर आहे की नाही? आता रामायण दाखवलं, रामाचे गुण यायला पाहिजे त्या मुलामध्ये, मग त्याच्यात कुणाचे गुण आले? कुंभकर्णाचे. बरोबर आहे की नाही? मग रामायणामध्ये रामाच्या बाजूने कोण होती? सीता. अजून कोण होतं रामायणामध्ये? मंतरका होती की नाही? कैकईची मंतरा. आणि रावणाचा भाऊ कोण होता? विभीषण. मग रावणासोबत विभीषण राहिला की नाही? तो बिघडला का? रामाच्या राज्यात राहून मंतरका बिघडली की नाही? म्हणून माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे, मला रामायण महाभारत या ठिकाणी सांगायचं नाही की माणसाची परिस्थिती निगडीत राहत नाही माणसाला बिघडण्यात, तर त्याची काय राहते? मनस्थिती राहते. आपण काय म्हणतो? सुसंगत सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. वारकरी संप्रदायात म्हटलंय की नाही? सुसंगती सदा घडो, की चांगल्या लोकांची संगत करा म्हणतो. बरोबर आहे का नाही? मग आता त्यांनी तर संगत केली, रामाच्या सोबत होती मंतरका, मग तरी बिघडली. आणि रावणाच्या संगीत त्याचा भाऊ विभीषण होता, तरी बिघडला. मग
सुधारला, म्हणजे विभीषण हा बिघडला नाही रावणासोबत राहून, म्हणजे परिस्थिती नाही तर मनस्थिती त्याची अवलंबून असते. बरोबर आहे की नाही ना? आपण म्हणतो की संगतीत राहिल्याने बिघडते, बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला लक्ष द्यायचे आहे की आपली मनस्थिती कशी पाहिजे. एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. भगवत कार्यात बसायचं आहे तर या पद्धतीने बसायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि 84 योनी भोगून तुम्हाला हा मानवी देह मिळाला आहे. साधारण आहे का? चंदनापेक्षा महाग आहे तुमचा हा मानवी देह. काय किंमत आहे मानवी देहाची? काय आहे? व्हॉट इज द एक्झॅक्ट ह्युमन कास्ट? अरे तुम्ही गुगलवर सर्च मारा, तुमच्याकडे सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, गुगलवर सर्च मारा आणि तिथे पहा मानवी देहाची किंमत काय आहे. किती आहे सांगू शकते कोणी? 3.5 करोड आहे. आता मी डॉक्टर आहे, मला माहित आहे. तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे तुम्ही जा आणि मला दोन्ही किडन्या विकायच्या आहेत, मला माझे दोन्ही डोळे विकायचे आहेत, याची किंमत काय आहे म्हणा डॉक्टर साहेबाला विचारा. याची किंमत तुम्ही लावू शकता का? चंदन विकत घेऊ शकता, पण हा मानवी देह एकदाच मिळाला आहे, तुम्हाला पुन्हा विकत घेऊ शकत नाही. 84 योनी भोगून मिळते हा मानवी देह, बरोबर आहे की नाही? म्हणून मला म्हणायचं आहे, संत तुकोबाराय म्हणतात, संत तुकोबाराय म्हणतात, तिडा टोपी घालून म्हणती आम्हा साधू, तया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. अरे आपले कपडे फाटके असले तरी चालेल, पण आपले विचार कसे पाहिजे? कसे पाहिजेत? चांगले पाहिजे की नाही? बाबांचे विचार कसे होते? चांगले होते की नाही? संत गाडगे बाबा होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, महात्मा ज्योतिबा फुले होऊन गेले, कितीतरी समाज सुधारक होऊन गेले. त्यांचे विचार कसे होते? बाबांचं शिक्षण काय होतं? 4 वर्ग. पण बाबांचे विचार कसे होते आणि आपले विचार कसे आहेत? म्हणून पशु का होतो पनैया, पशु का होतो पनैया, नरका कचू ना होय. आता याचा अर्थ काय आहे? पशु म्हणजे जानवर. अरे जानवराच्या चमड्यापासून चपला जोडे बनवता येतात. काय बनवता येतात? चपला जोडे बनवता येतात. पण या मानवाच्या चमड्यापासून, या मानवाच्या चमड्याचा काय उपयोग आहे? काही उपयोग आहे का? काही उपयोग मेल्यानंतर काही उपयोग होतो? म्हणून हिंदी साहित्यिक संत कबीर म्हणतात, पशु का होतो पनैया, नरका कचू ना होय, नर करनी करे तो नरका नारायण होय. म्हणून आपल्याला कर्म करायचे आहे. बाबांनी काय सांगितलं आपल्याला? काय शिकवलं आहे? अरे कर्म करा, फळाची आशा करू नका. फळ देणारा तो भगवान आहे आणि आपण फळाची आशा करतो. मला सांगा, आपण दिवसभर बाबा हनुमानजीचं नाव जपत बसलो तर होईल का? काय करावं लागतील? कर्म करावं लागतील ना. देगा हरीन पलंगावरी म्हटल्यानं होईल का? होईल का? कर्म आणि त्याग ह्या दोन्ही गोष्टी या मार्गात महत्वाच्या आहेत. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलं आहे, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. अरे फळाची आशा करू नका, फळ देणारा तो भगवान आहे आणि सगळ्यांना त्याचा फळ मिळालेला आहे, कर्मानुसार मिळालेला आहे. अपनी अपनी करनी उतरो पार, बाप बेटे का कोण करे विचार. आता बापाचे कर्म चुकले म्हणून पोरगा भोगत नाही आणि पोराचे कर्म चुकले म्हणून बाप भोगत नाही. बरोबर आहे की नाही? बाबांचा संदेश आहे, मी नाही म्हणत. बाबांचा संदेश आहे, संसार को बदलने वाला एक ही शब्द है, वो है वैचारिक क्रांति. अरे भगवान एक, धरती एक, विचार अनेक. तरने के लिए लिंता और डूबने के लिए अभिमान. आपली सोडवणूक करावी आपण. या मार्गामध्ये आपल्याला स्वतःचे कर्म स्वतःला भोगावं लागतं. आपली चूक आपल्याला स्वतः सोडवावी लागते. बरोबर आहे की नाही? म्हणून बाबांच्या शिकवणीकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणून तुम्हाला सांगतो मी की हा मानव देह तुम्हाला मिळाला. एका उदाहरणातून तुम्हाला जागवून देतो की मानवी देहाची किंमत काय आहे आणि आपल्या मानव धर्म म्हणजे, या मानव धर्माची व्याख्या काय आहे, मानव धर्म म्हणजे काय हे सांगून दाखवतो मी तुम्हाला. पहा, तर एक लाकूड एक लोहार असतो. एक लोहार, आता लोहाराचा व्यवसाय काय आहे? लोखंडी वस्तू बनवणे कोळशापासून. बरोबर आहे की नाही? त्याचा भाता असतो लोखंडी, त्यात कोळसा टाकतो आणि तो लोखंडी अवजार तयार करतो. तर पहा, एक लोहार होता आणि एक राजा. राजाला असं वाटते की हा लोहार खूप गरीब परिवारातील आहे
म्हणून याला काहीतरी भेट म्हणून मी या लोहाराला द्यायची भेट आणि या लोहाराची जीवनमान आणि परिस्थिती सुधारेल म्हणून तो राजा त्या लोहाराला एक चंदनाचा बगीचा भेट देतो छोटासा. आता त्या लोहाराला त्या चंदनाची किंमत काय? आता लोहार गाढवाला गुळाची चव काय, बरोबर आहे की नाही? गाढवाला गुळाची चव काय म्हणून त्या लोहाराला त्या चंदनाची किंमत माहित नव्हती. हा चंदन म्हणजे काय असते. आता त्या राजाने त्याला चंदनाचा बगीचा दिला की राजाला वाटलं की या चंदनाला विकून हा आपलं जीवनमान सुधारेल, आपली परिस्थिती सुधारेल. पण त्या लोहाराला ते कळलं नाही आणि त्या लोहाराने त्या चंदनाच्या बगीच्यातले लाकूड तोडायचा आणि त्याचा कोळसा तयार करायचा आणि तो कोळसा त्याच्यापासून अवजार बनवायचा. असा करू करू त्याने पूर्ण चंदनाचा बगीचा नेस्तनाबूत करून टाकला. हो, जेव्हा राजा 1 वर्षांनी गेला त्याला असं वाटलं की या लोहाराची परिस्थिती आता सुधारली असेल. जेव्हा त्या लोहाराकडे राजा गेला आणि पाहत तर जैसे थे. म्हणून राजाने विचारलं, अरे तू या चंदनाचा केला काय? साहेब म्हणे मी याचा कोळसा बनवून आपला अवजार बनवले म्हणे. धन्य म्हणे लोहार, तुझ्याकडे काही लाकूड वाचलं का म्हणे आता? नाही म्हणे साहेब, संपलं म्हणे पूर्ण, फक्त आता माझ्या कुऱ्हाडीचा एक दांडा तो चंदनाचा आहे म्हणे, कुऱ्हाडीचा दांडा वाचलेला आहे साहेब म्हणे. तर असं कर म्हणे, मी तुला हा व्यापाराचा पत्ता लिहून देतो म्हणे, तू त्या व्यापाराकडे हा कुऱ्हाडीचा दांडा घेऊन विकायला जा म्हणे. आणि तो लोहार तो कुऱ्हाडीचा दांडा घेऊन त्या व्यापाऱ्याकडे गेला. त्यानं पूर्ण चंदनाचा बगीचा तोडला, तेवढा कोळसा बनवून त्याला जेवढा पैसा आला नाही त्याच्यापेक्षा डबल पैसा त्या कुऱ्हाडीच्या दांड्याचा आला. तेव्हा त्या लोहाराला समजलं की चंदन म्हणजे काय आहे आणि चंदनाची किंमत काय आहे. तेव्हा तो राजाला म्हणाला, राजा साहेब, माझ्या हाताने खूप मोठी चुकी झाली हो, मला पुन्हा चंदनाचा बगीचा द्या. तेव्हा राजा काय म्हणतो, अरे लोहारा म्हणते जीवनात अशी भेट म्हणते मानवाला एकदाच भेटते म्हणते. काय म्हणते? अशी भेट जीवनात एकदाच भेटते म्हणते. मग मला तुम्ही सांगा, तुम्हाला हा मानवी देह मिळाला कसा मिळाला? एकदाच मिळाला की नाही? 84 योनी भोगून मिळाला, बरोबर आहे की नाही? आपला इतिहास म्हणते 84 योनी भोगल्यानंतरच मानवी देह मिळते. मग या मानवी देहाला चंदनासारखं जपायचं आहे. चंदनापेक्षा महाग आहे मानवी देह. माझे सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की चंदनासारखं याला जपा. बाबांनी आपल्याला हे शिकवलंय मानव धर्माच्या व्याख्येतून की माणसाने माणसाप्रमाणे वागणे म्हणजेच मानवतेचे कार्य करणे. म्हणून या प्रसंगी वेळ झालेला आहे, कारण की आपल्या बैठकीचा वेळ आता 4:30. म्हणून बोलतो म्हटलं तर खूप काही विषय आहेत आणि खूप काही बोलता येते. म्हणून प्रत्येक सेवकाला माझी विनंती आहे की सर्वांनी तत्वशब्द नियमाने चाला. बाबांच्या आदेश मंडळाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करा. भगवत कार्यात जा, चर्चा बैठकीत जा आणि आपलं जीवन बनवा. कारण की हाच एक माध्यम बाबांनी सांगितलं आहे, तुमचा परिवार बनवायचा असेल तर चर्चा बैठक. माझा सेवक नंबर 8977 आहे. मी 1994ला या मार्गाचा उपासक झालो. माझे वडील या मार्गात आले आणि मी या मार्गात घडलो. आज डॉक्टर आहे. या मार्गात घडलो. दोघ्या बहिणी, दोघं भाऊ, आम्ही दोघेही चौघही शिक्षण आमचं चांगलं झालं व्यवस्थित. या मार्गात आमचे वडील जुळले नसते तर आम्हाला खरंच आज आम्ही भाग्यवान समजतो आम्हाला की आम्हाला आज महानत्यागी बाबा जुमदेवजी सारखे गुरु मिळाले. नाहीतर आम्ही आज कुठे राहिलो असतो. वयाच्या 10व्या मला वाटते 10 ते 11 वर्षाचा मी असेल तेव्हा माझे वडील या मार्गात जुळले 1994. आणि पहा, या मार्गाचे संस्कार आमच्यावर झाले आणि मला या भगवत कार्याची आवड आहे. पहिलेपासून शिक्षण करत असताना सुद्धा माझी बैठक चुकत नाही. कोरोनामध्ये ऑनलाईन बैठक सुद्धा मी जॉईन केली आहे आणि ऑनलाईनलाही जॉईन आहो मी आताही. भगवत कार्या चर्चा बैठकी बंद झाल्या होत्या कोरोनात, बरोबर आहे की